तसेच गणेश बडेकर असतील, असे अनेक सहकारी गावातील सर्व तरुण सहकारी यांनी खूप सुंदर अशी साथ दिली. माधवला सुद्धा त्यांच्या आमच्या सर्व आदिवासी बांधवांनी, आमच्या वाडीतील सर्व ज्येष्ठ नागरिकांनी जी साथ दिली, खऱ्या अर्थाने त्यांचं अभिनंदन करावं, त्यांचं कौतुक करावं तेवढं थोडंसं आहे. खूप सुंदर असं आयोजन केलं आणि पहिल्यांदाच आमच्या ह्या बीड गावामध्ये आदिवासी समाजासाठी ज्या मॅच भरवल्यात त्याचं हे पहिलं वर्ष आहे आणि हे मॅच माधव दरवर्षी अशाच पद्धतीने व्हाव्यात अशी अपेक्षा नक्कीच सर्व क्रिकेट रसिकांकडून असेल, कारण खूप सुंदर असं आयोजन आहे. नक्कीच या ठिकाणी यादव साहेब आपण सर्वांचे सहर्ष स्वागत केले. सर्वांना आयोजकांना आणि पाहुण्यांना सुद्धा आपण खूप खूप शुभेच्छा दिल्यात. कारण पुढील वर्षी नाही तर अशी परंपरा कायम चालत राहावी ही आपणा सर्वांची इच्छा आहे आणि ती इच्छा आपण सर्व सहकाऱ्यांच्या वतीने हे चालू राहील अशी मी पलसदरी वर्सेस भिलवले नक्कीच नैनेश पाटारे आणि आमचे दीपकजी कर्णूक गेले 2 दिवस ते सुद्धा अंपायर म्हणून काम करत होते. आमच्या गावातील दीपक कर्णूकजी खूप सुंदर असं क्रिकेट खेळत आहेत. 40+ क्रिकेटमध्ये ते खेळत आहेत आणि 2 दिवस त्यांनी सुद्धा पंच म्हणून काम केलं आहे. त्यांचंही मनापासून कौतुक ह्या ठिकाणी मी करतोय. नक्कीच आत्ताचा चालू असलेला सामना भिलवले वर्सेस पलसदरी. पलसदरी संघाकडून पहिलं षटक घेऊन येतोय ओमकार. सलामीची जोडी मैदानामध्ये रवाना झालेली भिलवली संघाची. नक्कीच या ठिकाणी आपल्याला 2026 ला याच मैदानावरती मालिकावीर म्हणून बाईक ठेवण्यात येणार आहे. आताच या ठिकाणी आयोजकांनी डिक्लेअर केलंय की पुढील 2026 मध्ये बाईक या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळणार आहे. बोलू या सामन्याकडे. पहिलं षटक घेऊन येतोय ओमकार. स्ट्राईक एंडवरती फलंदाज नितेश. सुरेख चेंडू टाकला जातोय. टप्पा पडल्यानंतर काहीसा चेंडू यष्टीरक्षकाच्या हातामध्ये विसावला गेला. निर्धाव चेंडूची सांगता झाली आहे. चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते पलसदरी या संघाकडून. पलसदरी संघ सुद्धा अतिशय चांगला नावाजलेला संघ आहे कर्जत तालुक्यामधला. आणि आज या आपल्या तनुजा 11 संघावरती कोण नाव कोरणार. आता मात्र टप्पा पडल्यानंतर काहीसा बाहेर जाणारा चेंडू यष्टीरक्षक आमचे अविनाशजी पालांडे साहेब या ठिकाणी सतत 4 दिवस चांगले पंचांचं काम पाहतायत. तीन षटकार मारले तर करण शेठ राठोड यांच्याकडून 501 रुपयाचं बक्षीस दिलं जाईल. लगातार 3 षटकार. आता मात्र बॅटची कडा घेऊन चेंडू गेलाय. तितकंच चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतोय. खरोखर अतिशय चांगला गोलंदाज आहे ओमकार. जर यादव साहेब आपण बघितलं अतिशय चांगले सामने आपल्याला या मैदानावरती पाहायला मिळत आहेत. चांगले काटेका मुकाबला या मैदानावरती होतोय. प्रत्येक सामना आपल्याला चांगला पाहायला मिळतोय. प्रेक्षक सुद्धा आनंद घेत आहेत. कोणी यूट्यूबच्या माध्यमातून घेतोय, स्वतः या ठिकाणी येऊन पाहतायत. बरेचसे ठाकूरवाडीचे प्रेक्षक, जामरुण ठाकूरवाडीचे या ठिकाणी बरेचसे आलेले आहेत. आजचा या ठिकाणी सामना आहे. पुन्हा एकदा बोलूया ओमकार. आता मात्र चेंडू मारला गेलाय. चेंडू खाली क्षेत्ररक्षक येतोय. 1 धाव पूर्ण करतोय. तत्पूर्वी चांगली क्षेत्ररक्षण पाहायला मिळतोय पलसदरी संघाच्या या क्षेत्ररक्षकाकडून. धाव फलकावरती धावा लागल्यात. 1 2 धावा लागल्या. यादव साहेब आपण पाहिलं तर ही पहिलीच या मैदानावरती आपल्याला बीडचं आयोजन पाहायला मिळतोय. आता मात्र चांगला चेंडू मारला गेलाय. लॉंग ऑनच्या दिशेने चेंडू आलाय. क्षेत्ररक्षक येतोय. 1 धाव मिळते. धाव फलक आलते. धाव फलकावरती धावा येत आहेत त्या बिनबाद 3.
नक्कीच आपण बघितलं तर या ठिकाणी एक एक धाव सुद्धा महत्वाची ठरते. आपण बरेचसे सामने पाहिलेत, एक बॉल एक धाव सुद्धा होत नाहीये. आता मात्र चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली येतोय आणि पहिला झटका मिळतोय नितेशाच्या रूपामध्ये भिलवले संघाला. डीजे मास्टर्स आपल्याला पाहायला मिळत आहेत. चांगलं देखणं आयोजन, पहिलंच वर्ष आहे. पुढच्या 2026ला अतिशय चांगलं आयोजन आपल्याला अजून यापेक्षा सुंदर आयोजन पाहायला मिळणार. नक्कीच खूप सुंदर असं आयोजन मंगेशजी तांडेल आणि त्यांचे दोन चिरंजीव आपल्याला करतायत. आपण पाहत असेल खालापूर तालुक्यामध्ये एक नाव होतं एक क्रिकेट सामन्यामध्ये जे जे आयोजन असतं त्याच्यामध्ये हॅलोजनची म्हणजे लाईटची व्यवस्था असेल किंवा डी जेची व्यवस्था असेल, खूप सुंदर असं नियोजन मंगेशजी तांडेल त्यांचे चिरंजीव करतायत. नक्कीच त्यांना धन्यवाद दिलं पाहिजेत. धन्यवाद प्रकाशजी साहेब. पंच आमच्याकडे वळतायत. थोडासा कुठेतरी ऑफ स्टंपच्या बाहेर जाणारा चेंडू, खराब चेंडू म्हणता येईल. दुसरं षटक आहे. धाव फलक स्थिरावलाय, धाव फलकावरती धावा लागल्यात. एक बाद 4. आता मात्र चेंडू भिसावून दिलाय, चेंडू जातोय सीमारेखा पार. षटकार डीजे मास्टर्स. सुनील मध्ये क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली येतोय आणि आना आना करता कुठला एक जेल टिपला जातोय. दुसरा फलंदाज बाद होतोय बिलवले संघाचा विशाल. मोठा झटका मिळालाय बिलवले संघाला विशालाच्या रूपामध्ये. मात्र विशालने याच मैदानावरती चांगली कामगिरी केली होती. तोच विशाल मात्र बाद झालाय. नौका फलंदाज येतोय रामदास. यादव साहेब आपण जर पाहिलं या ठिकाणी सर्व मान्यवर पाहुणे या ठिकाणी सर्व येऊन गेले. अतिशय चांगलं स्वागत या ठिकाणी आपले तनुजा 11 क्रिकेट संघ बीड खुर्द अतिशय चांगली मेहनत या मैदानासाठी घेतली. क्रिकेटचे आयोजन करण्याकरता या ठिकाणी माधव पवार असतील, रितेशजी असतील, किसन, सर्वच त्यांचे सहकारी मित्र. आता मात्र चेंडू विसावला गेलाय, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली येतोय, कुठलीही चुकी नाही करत. तिसरा झटका मिळतोय भिलवले संघाला रामदास याच्या रूपाने. डीजे
या सामन्याकडे. गोलंदाज तयार किरण. जर धावसंख्या स्थिरावली गेली आहे. धाव फलकावरती धावा लागल्यात 10. आता मात्र फुलटॉस चेंडू होता. रोहनला काही समजलं नाही. निर्धाव चेंडूची सांगता झाली. सुरेख गोलंदाजी पाहायला मिळते फलंदाजी संघाकडून. किरण मात्र चांगली गोलंदाजी करतोय. ओमकारने मात्र धाव फलकावरती 10 धावा दिल्या. ओमकारने पहिल्या षटकामध्ये दुसरं षटक घेऊन आलाय तो किरणनं मात्र आतापर्यंत 3 चेंडू फेकलेत. 2 फलंदाज बाद केलेत. सुरेख गोलंदाजी करतोय किरण. समोर आहे फलंदाज रोहन. आता मात्र पंचांकडे अपील फेरली जाते. पंच अपील फेटाळत आहेत. निर्धाव चेंडूची सांगता होते. कुठली चुकी नाही करत गोलंदाज किरणची मात्र चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. रोहनला मात्र काय समजला नाही चेंडू. निर्धाव चेंडूची सांगता झालीये. नक्कीच धाव फलकावरती धावा येणं गरजेचे असणार आहेत. नक्कीच पुन्हा एकदा चेंडू मारला. आना करता करता आत्ता मात्र कुठेतरी एक चोरटी धाव मिळाली आहे आणि धाव फलकावरती धावा लागल्यात 11. नक्कीच जर लगातार 4 षटकार मारले तर दिनेश काका बडेकर यांच्याकडून 1001 रुपयाच्या पारितोषिक आहे. लगातार 4 षटकार मारले. बघूया किरण. आता मात्र चेंडू हवेमध्ये. एस्ट्रिक चेंडूचा पाठला करतोय. तत्पूर्वी 1 धाव पूर्ण होते. पंचांचा षटक संपल्याच्या इशारा आलाय. धाव फरकावरती धावा आल्यात त्या 12 धावा धाव फलकावरती आल्यात या ठिकाणी. पहिलं षटक टाकलं ते ओमकारने मात्र 10 धावा दिल्या आणि किरणने मात्र चांगलं षटक टाकलं गेलं. कुठेतरी 2च धावा दिल्यात आणि धाव फलकावरती धावा लागल्यात त्या 12 चेंडूंचा खेळ या मैदानावरती पाहायला मिळाला आणि धाव फलकावरती धावा आल्यात त्या 12. नक्कीच जर आपण पाहिलं तर तिसरं षटक घेऊन येतोय फलंदाजी संघाकडून गोलंदाज सागर. आता मात्र कुठेतरी भिलवले संघाला एक बांधून ठेवलं गेलंय आणि 2 षटकांचा खेळ संपलाय. आता मात्र शेवटचं षटक आहे. हाणामारीचं षटक आहे. नक्कीच कुठेतरी धावसंख्या मोठी उभारावी लागणार ती भिलवले संघाला, कारण फलंदाजी संघ सुद्धा तितक्याच चांगल्या ताकदीचा संघ आहे. गोलंदाज सागर. तर मात्र चेंडू जातोय पॉइंटच्या दिशेने मारला जातोय. तिथं चांगलं क्षेत्ररक्षण होतंय. 1 धाव पूर्ण होते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय आणि नक्कीच फलंदाज बाद होतोय टीजे. तेरा धावा धावफलकावरती आल्या. सागर सुद्धा चांगली गोलंदाजी करतोय. क्षेत्ररक्षक सुद्धा त्या गोलंदाजाला साथ दिली जातोय. अतिशय चांगलं खेळ या मैदानावरती पाहायला मिळतोय. कुठेतरी चौकार षटकार येणे गरजेचे ठरणार आहेत. सुभाष. आता मात्र चेंडू जातोय लॉंग ऑनच्या दिशेने. सीमा रेखा पार षटकार. सुनील याच्या बॅट मधून निघालेला हा खणखणी षटकार
असे षटकार चौकार येणे गरजेचे असणार आहे, तरच कुठेतरी सामना एक रोमांचक पाहायला मिळेल या मैदानावरती. प्रेक्षकांची सुद्धा मनं जिंकली जातात चौकार षटकार आले तर. आणि खरोखर काल सुद्धा आपण सामने पाहिले, अतिशय चांगला सामना झाला. जामरुंग गावदेव जामरुंग वर्सेस जामरुंग वक्रतुंड ठाकूरवाडी या दोन संघादरम्यान. पुन्हा एकदा चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली येतोय काय, परंतु झेल सोडला जातोय आणि 2 धावा पूर्ण करतायत. तिसऱ्या धावेचा प्रयत्न आणि नक्कीच 4 धावा मिळत आहेत. डीजे आता मात्र कुठेतरी थोडस गच्चाल क्षेत्ररक्षण पाहायला मिळतोय पलसदरी संघाच्या या क्षेत्ररक्षकाकडून. गोलंदाज मात्र चांगली गोलंदाजी करतोय, परंतु क्षेत्ररक्षक त्याला कुठेतरी साथ देत नाहीयेत. 23 धावा धावफलकावरती लागल्यात. पुन्हा एकदा गोलंदाज तयार. सागर आता मात्र हाणामारीच्या नादामध्ये कुठेतरी एक धाव मिळते. एके धावफेने धावफलक आलते, धावफलकावरती धावा लागल्यात 24 धावा धावफलकावरती लागल्यात. नक्कीच चांगलं आपल्याला गोलंदाजी पाहायला मिळते पलसदरी संघाकडून. भिलवले संघाला मात्र कुठेतरी थोडस रोखण्यामध्ये काम केलंय ते पलसदरी संघाच्या या गोलंदाज सागरने मध्ये आतापर्यंत 12 धावा मला असं वाटते दिल्यात. अजूनही सागरच्या गोलंदाजीतले अजूनही काही चेंडू शिल्लक आहेत. पुन्हा एकदा सागर तयार. डावखुऱ्या हाताचा फलंदाज आहे. नक्कीच चौकार षटकार येणे गरजेचे ठरणार आहे. तर मात्र फुल टॉस चेंडू आहे. एक धाव पूर्ण करतायत. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय. पूर्वी 2 धावा पूर्ण करतायत. तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि नक्कीच फलंदाज बाद. सुभाष मात्र बाद होतोय. होता तोच सुनील स्ट्राईक एंड वरती आहे. नक्कीच पुन्हा एकदा षटकार येतोय की चौकार येतोय हे पाहणं गरजेचं ठरणार आहे. तर मात्र चांगला चेंडू मारला गेलाय. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली येते. एक धाव पूर्ण होते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि फलंदाज बाद. धन्यवाद प्रकाशजी साहेब. या ठिकाणी आपण जर पाहतोय की धाव फलकावरती धावा लागल्यात 28 धावांचं आव्हान आपल्या समोर ठेवलंय पलसदरी संघासमोर. 18 चेंडू आणि 28 धावांची गरज आहे. पाणी मैदानामध्ये घेऊन जायचंय. 18 चेंडूंचा खेळ संपलाय. 28 धावांची गरज आहे. प्रकाशजी यादव साहेब, या ठिकाणी आपल्याला कसं वाटतं की 18 चेंडू आणि 28 धावांची गरज आहे, कशा पद्धतीचा या ठिकाणी गोलंदाजी करावी लागणार ती भिलवले संघाला. आणि पलसदरी संघाने मात्र 18 चेंडूमध्ये तब्बल 28 धावा करण्याचं आहेत, परंतु चांगली अशी गोलंदाजी करावी लागणार ती या भिलवले संघाला, कारण पलसदरी संघ सुद्धा अतिशय चांगल्या ताकदीचा संघ आहे. आणि या ठिकाणी आपण बघतोय सतत 4 दिवस या मैदानावरती सामने केलेलं अतिशय चांगलं आयोजन, देखणं आयोजन आपल्याला पाहायला मिळतोय. माधव पवार असतील, रितेश जाधव असेल, किसन जाधव, आमचे जावई चिंतामणजी सतत या ठिकाणी चांगलं आपल्याला मार्गदर्शन करतायत. नक्कीच भिलवले संघाने आपलं क्षेत्ररक्षण लावायचं आहे, फलंदाज पाठवायचे आहेत पलसदरी संघाने.
फलंदाजी संघाने आपलं फलंदाज मैदानामध्ये पाठवायचे लवकरात लवकर आपले सामने झाले पाहिजेत. अजून पुढे सामनेला आपल्याला खेळवायचे आहेत या मैदानावरती. नक्कीच बरेच आमच्या जामरुंग ठाकुरवाडीचे प्रेक्षक या ठिकाणी आलेले आहेत. त्यांचा सामना बघायचा आहे. कालच्या दिवसातला आपण सामना पाहिला. अतिशय चांगला रोमांचक सामना आपल्याला या मैदानावरती पाहायला मिळाला. चांगला जल्लोष या ठिकाणी साजरा केला गेला. नक्की फलंदाज पाठवायचे आहेत. फलंदाजी केवारी साहेबांना या ठिकाणी विनंती असेल आपण व्यासपीठावरती यायचे. गुणलेखक दशरथजी इलम साहेब. लगातार जर 2 षटकार मारले तर 200 रुपयाचं प्राइज भानुदास जाधव यांच्याकडून आलेले आहे. लगातार 2 षटकार मारले तर भानुदासजी जाधव साहेब यांच्याकडून 200 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. फलंदाजी संघाकडून सलामीचे डोले आले. सागर आणि रोहित. गोलंदाज बिलवले संघाकडून पहिलं षटक घेऊन येतोय विशाल. मी या ठिकाणी भिंगार संघाच्या संघनायकाला विनंती असेल आणि जामरुंग ठाकुरवाडी संघाच्या संघनायकाला नाणेफेकीचा कौल करून घ्यायचे. बोलूया सामन्याकडे. गोलंदाज विशाल. आता मात्र कुठंतरी खूपच बाहेर टाकलेला चेंडू. पंच आमच्याकडे वळतायत अविनाशजी पालांडे साहेब. सतत 4 दिवस या ठिकाणी पंचांचं काम पाहतायत अविनाशजी पालांडे साहेब. अतिशय चांगले पंच या आपल्या पंचकृषी भागामध्ये नावाजलेले आहेत आणि त्याही सुद्धा चांगलं क्रिकेट गाजवलेलं आहे. अविनाशजी पालांडे साहेब हे रिव्हर्स शिफ्टचे बादशाह मानलं जातात अविनाशजी पालांडे यांना. विशाल आता मात्र सुरेख चेंडू. टप्पा पडल्यानंतर काहीसा उचली घेणारा चेंडू यष्टिरक्षकाच्या हातामध्ये विसावला जात आहे. निर्धाव चेंडूची सांगता होते. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते बिलवले संघाकडून विशाल याच्या गोलंदाजीमधून. भिंगार संघाचा संघनायक. आता मात्र चेंडू मारला जातोय. तितकंच चांगलं क्षेत्ररक्षण होतंय. 1 धाव पूर्ण करतायत. धाव फलकावरती धावा लागल्यात त्या बिन बाद 2. केवारी साहेबांना या ठिकाणी विनंती असेल आपण व्यासपीठावरती यायचे. सागर स्ट्राईक एंडवरती. सागर या सागरने अतिशय चांगली मागील सामन्यामध्ये फलंदाजी केली होती. आता मात्र काहीशी अपेक्षा असेल या सागरकडून आपल्या. आता मात्र कुठेतरी चांगला चेंडू टाकला जातोय. आना आना करता करता निर्धाव चेंडू फेकला गेलाय. खरोखर चांगली गोलंदाजी पाहायला मिळते बिलवली संघाकडून. नक्कीच आपण पाहिलं पहिल्या षटकामध्ये फलंदाजी संघाला 10 धावा मिळाल्या होत्या परंतु विशालने मात्र चांगलं बांधून ठेवलं गेलंय. आता मात्र कुठेतरी फलंदाजाला चेंडू काही दिसला नाही. थोडासा चेंडू लागला जातोय. पंच या ठिकाणी पाणी न्यायचंय. लेग बाईकच्या रुकामध्ये 1 धाव मिळाली जाते. भिंगार संघाचा संघनायक या ठिकाणी यायचे. वक्रतुंड जामरुंग संघाचा संघनायक या ठिकाणी यायचे. मी या ठिकाणी विनोद जी कर्णुक साहेबांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कौल करायचे. विनोद जी कर्णुक. या ठिकाणी दिने
मी या ठिकाणी दिनेश काका बडेकर यांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कौल करायचा आहे. यानंतरचा सामना असेल वक्रतुंड जामरुंग ठाकूरवाडी वर्सेस भिंगार. बोलूया सामन्याकडे. विशाल आता मात्र चांगली गोलंदाजी पाहायला मिळते, कुठलेही मोठे फटके मारून देत नाहीये. विशाल बांधून ठेवलं गेलंय फलंदाजी संघाच्या या दोन्ही फलंदाजांना. आता मात्र कुठेतरी चांगली कामगिरी करावी लागणार या दोन्ही फलंदाजांना, कारण विशाल मात्र चांगली गोलंदाजी करतोय, बिलवले संघाकडून कुठलीही चुकी करत नाही. यानंतरचा सामना असेल जामरुंग ठाकूरवाडी वर्सेस भिंगार. जामरुंग संघानं नाणेफेकीचा कौल जिंकलाय. आता मात्र कुठेतरी थोडासा खराब चेंडू टाकला जातोय, अवांतर धावेचा इशारा येतोय. धाव फलक आलतोय, धाव फलकावरती धावा येऊन टपल्यात. बिन बाद 4 धावा धाव फलकावरती आलाय. पहिलं षटक अजूनही प्रगतीपथावरती आहे. चांगली फलंदाजी करावी लागणार. रोहित मात्र स्ट्राईक एंड वरती आहे. आता मात्र चेंडू मारला जातोय, हवेमध्ये चेंडू आहे, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली येतोय आणि सोप्पा झेल सुटला जातोय. रोहितला मात्र जीवदान दिलं जातोय आणि मात्र कुठेतरी जर कॅच सोडली म्हणतात, छोड दिया कॅच. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. धाव फलकावरती धावा आल्यात 6 धावा. दोन वाईट टाक. 6 धावा धाव फलकावरती लागल्यात. दुसरं षटक घेऊन येतोय बिलवले संघाकडून नितेश. विशालनं मात्र चांगली कामगिरी केली. या ठिकाणी 6 धावा दिल्यात. फलंदाजांना कुठेतरी रोखलं गेलंय आणि सोप्पा झेल एक सोडला गेला. नक्कीच रोहित त्याचा झेल मात्र सोडला गेलाय आणि तो झेल कुठेतरी मला असं वाटतं थोडंसं भागात पडू शकेल असं वाटतं, कारण रोहित एक अतिशय चांगला नावाजलेला फलंदाज आहे फलंदाजी संघाचा. आता मात्र बोलूया दुसरा गोलंदाज तेश. आता मात्र चेंडू हवेमध्ये आणि मात्र फलंदाज सागरच्या पारीचा होतोय अंत. नक्कीच सुरेख झेल टिपला जातोय. आता मात्र चांगले क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं आपल्याला बिलवले संघाकडून आणि जर लगातार 2 षटकार लगावले तर आपले भानुदासजी जाधव साहेब यांच्याकडून 200 रुपयाचं पारितोषिक आलंय. बघा सुवर्ण संधी आहे, या संधीचा कुठे फायदा घ्या. नक्कीच लगातार 2 षटकार लगावले तर 200 रुपयाचं पारितोषिक आलंय भानुदास जाधव यांच्याकडून. नक्कीच या ठिकाणी बक्षिसांची खैरात आपल्याला पाहायला मिळते. सतत 4 दिवस या ठिकाणी बक्षिसं लावली जात आहेत. मला तर वाटतं या ठिकाणी कुमार पवार कुठे या ठिकाणी आज दिसत नाहीयेत. नौका फलंदाज आलाय. स्ट्राईक एंड वरती आहे प्रमोदला मात्र आता कुठेतरी चांगली कामगिरी करावी लागणार. आता मात्र जेल सोडला जातोय. यष्टीरक्षक कुठेतरी मात्र चुकी करताना दिसतोय आपल्याला. एक धाव मिळते, एके धावेने धाव फलक आलते. धाव फलकावरती धावा लागल्यात त्या फलंदाजी संघाच्या 7 धावा. 1 बाद 7. बघा चांगला आपल्याला सामना पाहायला मिळतो या मैदानावरती बिलवले वर्सेस फलंदाजी. आता मात्र सुरेख चेंडू टाकला जातोय. फलंदाजाला मात्र काही चेंडू समजला नाही. यष्टीरक्षकाच्या हातामध्ये चेंडू विसावला जातोय. निर्धाव चेंडूची सांगता होते. चांगली गोलंदाजी करतोय नितेश. आता मात्र चेंडू हवेमध्ये, स्वतः गोलंदाज चेंडू खाली येते. कुठलीही चुकी करत नाही नितेश. फलंदाज बाद होतोय फलंदाजी संघाचा रोहित.
ज्या रोहितकडून आपल्याला संघाला अपेक्षा होती तोच रोहित मात्र बाद झालाय आणि या ठिकाणी नौका फलंदाज येतोय. मला असं वाटतंय भानुदासजी जाधव साहेब आपलं बक्षीस जे लावलंय ते कुठेतरी आपल्याला काही षटकार चौकार दिसत नाहीयेत. नक्कीच बघा आमचे भानुदासजी जाधव साहेब यांनी या ठिकाणी लगातार 2 षटकार लागवले तर 200 रुपयाचं पारितोषिक लावलंय. नक्कीच या फलंदाजाने त्याचा फायदा घ्यावा. नवीन फलंदाज आलाय राहुल आणि या ठिकाणी बघा 8 चेंडू आणि 21 धावांची गरज आहे. येणारे 8 चेंडू आणि 21 धावांची गरज. स्ट्राइक एंडवरती फलंदाज राहुल. आता मात्र सुरेख चेंडू मारलाय. एक धाव मिळते. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतोय आपल्याला भिलवले संघाकडून. एके धावेने समाधान मानतोय राहुल. खातं खोललं जातोय. चांगली फलंदाजी करतोय नितेश. आता मात्र बॅटची कडा घेऊन चेंडू गेलाय यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. फलंदाज बाद होतोय प्रमोद डीजे. सहा चेंडू 20 धावांची गरज. भानुदास जाधव यांच्याकडून 200 रुपयाचं पारितोषिक लागलंय लगातार 2 षटकारांना. परंतु अजूनही आपल्याला षटकार पाहायला मिळत नाही. नक्कीच नौका फलंदाज जातोय रवी. रवीला मात्र कुठेतरी चांगली कामगिरी करावी लागणार. येणारे 6 चेंडू आणि 20 धावांची गरज. नक्कीच असं वाटलं होतं की या ठिकाणी चौकार षटकार येतील परंतु कुठेतरी एक चांगली गोलंदाजी पाहायला मिळते ती भिलवले संघाकडून. रवी स्ट्राइक एंड वरती आहे. आता मात्र चेंडू हवेमध्ये. एक धाव पूर्ण करतायत. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय. 2 धावा पूर्ण करतायत रवी. राहुल रामदास गोलंदाजी मार्कवर रामदास. आता मात्र येणारे 5 चेंडू आणि गरज असेल ती 18 या धावसंख्येची. 5 चेंडू 18 धावा. आता मात्र पंच आमच्याकडे वळतायत. अवांतर धावेचा इशारा येतोय. समीकरण बदललं जातंय. 5 चेंडू आणि 17 धावांची गरज. कुठेतरी एक मोठा फटका येणं गरजेचं ठरणार आहे. 5 चेंडू आणि 17 धावसंख्येची गरज असेल ती पलसदरी संघाला. आता मात्र चेंडू मारला जातोय. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली येतोय. फलंदाज बाद होतोय. नक्कीच दुसरं क्या झेल टिपला जातोय सुनील याच्या माध्यमातून. डीजे चार चेंडू. नितीन पवार याच्या प्रत्येक षटकारासाठी 500 रुपयाचे पारितोषिक माधव पवार यांच्याकडून. चौकार मारला तर चिंतामण पवार यांच्याकडून 200 रुपयाचं पारितोषिक. सुवर्ण संधी असेल नितीन पवार याच्यासाठी. माधव पवार यांच्याकडून प्रत्येक षटकारासाठी 501 रुपयाचं पारितोषिक आणि चिंतामण पवार यांच्याकडून प्रत्येक चौकारासाठी 200 रुपयाचं पारितोषिक. 3 चेंडू आणि 16 धावांची गरज.
आता मात्र 2 चेंडू आणि 16 या धावसंख्येची गरज. यानंतरचा होणारा सामना असेल जामरुंग ठाकूरवाडी वर्सेस भिंगार. दोन्ही अतिशय तितक्याच बलाढ्य ताकदीचे संघ आपल्याला या मैदानावरती पाहायला मिळणार आहेत. नक्कीच नितीन पवार स्ट्राईक एंड वरती येत आहेत. जर त्यांनी षटकार लावला तर माधव पवार यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक मिळेल आणि चौकार लगावला तर चिंतामण पवार यांच्याकडून 200 रुपयाचं पारितोषिक. सुरेख गोलंदाजी. नक्कीच विजयी संघाचे अधिक अभिनंदन, पराभूत संघाचे सुद्धा आभार. बाबू या ठिकाणी मी बघतोय आत्ताच्या झालेल्या सामन्यामध्ये सुनील याने तब्बल 60 चेंडूंचा सामना केला आणि 19 धावा या ठिकाणी जमवल्या. मी सुनीलला विनंती करतो आपण या ठिकाणी यायचं, आपला मॅन ऑफ द मॅचचा या ठिकाणी मानकरी आपण झाला. या ठिकाणी सुनील 7 चेंडू आणि 19 धावा. आपण या ठिकाणी आपला या ठिकाणी हा 2 सन्मान घेऊन जायचंय. झेल सुद्धा टिपले सुनील यांनी अतिशय चांगला सुरेख झेल टिपले गेले. अखंड दोघे अशी कामगिरी केली ती सुनीलने. 19 धावा आणि 2